युट्यूबला चेक करू शकता. संदेश ठाकरेची बॉलिंग. 6 चेंडू दिसतील तुम्हाला. चांगली गोलंदाजी. पहिले षटक निर्धाव होतं. या षटकामध्ये 2 चेंडू 1 धाव खर्च केले. अकाउंट ओपन झालं एका धावेने. वरील संघ आज सुरेखरित्या कामगिरी करतो. शितेजी इथे चांगली गोलंदाजी. यशला माघारी पाठवले. झटका क्रमांक 4 पाहतो आपण. अशीच एक मॅच पडली होती श्रीलंका विरुद्ध इंडिया. तिथे भारतीय संघाचा गोलंदाज सिराज यांनी अफलातून केलेली गोलंदाजी. त्यानंतर मोहम्मद शमीने एका मॅचमध्ये श्रीलंका विरोधात घेतलेले ते विकेट. 55 धावावरती जे झालं होतं ऑलआउट. पण त्याच पद्धतीने पाहिली गेली गोलंदाजी. इथे घातक गोलंदाजी पाहतोय ती वरई संघाकडून. ठोक डीजे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. सर्व फलंदाज पहिला अर्धा संघ गारत. वाशिम संघाचा 1 या आकड्यावरती 5 फलंदाज झालेत मार्गस्थ. 3 फलंदाज गारद केले होते ते संदेश ठाकरेने. क्षितिजा गोलंदाजाला. दोघेही आघाडीचे फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत वरई संघाचे. आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं गोलंदाजी त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. पहिल्याच चेंडूवरती वैभवला जीवदान दिलं होतं. पण त्यानंतर उर्वरित फलंदाज कोणत्या प्रकारे कामगिरी करता येत नाहीये. आत्तापर्यंत पाहिले गेले तर 5 फलंदाज जे कोणताही खाता न खोलता माघारी परतलेत. डकवरती 0 वरती माघारी परतलेत. तर धावसंख्या 1. नवीन फलंदाज दीपक. आणि दीपक ही माघारी परतला. विकेटची हॅट्रिक या ठिकाणी सादर करत असताना लगातारचे विकेट. काय कामगिरी आहे क्षितिजची. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. क्षितिजने आज षटकार हॅट्रिक जरूर केले. बघा हवेमध्ये स्विंग झाला चेंडू. अफलातून फुल लेन चेंडू फेकला गेला. 10व्या एसटीच्या पुढे सरकला होता. फलंदाज शफल झाला होता. आणि मधली एसटी वाकवली गोलंदाजाने. स्क्रीनवरती पाहू शकता 21 टी शर्ट क्रमांक जर्सी पहिन हा गोलंदाज. अफलातून गोलंदाजी. साफ फलंदाज माघारी परतलेत. फलातून विकेटची हॅट्रिक. सलगचे 3 विकेट पाहिले. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली येतो. होता गोलंदाज. डबल हॅट्रिक ज्याला म्हटली जाते. सलगचे 4 विकेट. आणि 1 या आकड्यावरती 1 धावसंख्यावरती 7 फलंदाज झालेत मार्गस्थ. 1 धाव 7 फलंदाज झालेत बाद. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे.